ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावळीशी सांज ओली. मागील भागात आपण पाहिलं सगळ्यात महत्वाचं आपली दारू पिण्याची जागा आणि हा टीव्ही. मला रूममेट म्हणून एक जिवंत माणूस हवा होता, जो चालू शकेल, बोलू शकेल असा. ह्या पुतळ्याला मी रूममेट म्हणून कधीही स्वीकारणार नाही. रिंगटोन वर नंतर नाच, आधी फोन घे. रिंगटोन वर नाचतोय, बरोबर बोलले त्याचे बाबा. नाच्या तू इकडे काय करतोयस? जा जाऊन सुमित किंवा राघवच्या बेडवर जाऊन झोप. राघवच्याच झोप, नाहीतरी तो येणार नाही आज. तुमच्यात कुणी आणखीन एक आलाय का तुमच्यातले एक अलग झालाय? अलग नाही, पण आम्हाला एक रूममेट मिळालाय. शाबास. तो आता पुढे. तो बोलत नाही. हाय सुमित. खूप बरं वाटलं तुम्हाला सुमित म्हणालीस म्हणून. मग आज स्वतःच्या प्रोफाईल वरनं रिक्वेस्ट पाठवावीशी का वाटली? कारण मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं. तू मला विनय समजते असे कळल्यावर लगेच चूक सुधारली. तू रागवलीस का? नाही, म्हणजे राग आला असता, पण तू खरं सांगितलं आणि खरं बोलणारे लोक मला आवडतात. थँक्स. तुझा फोटो नाहीये प्रोफाईलवर. हो, अजून अपलोड नाही केला. प्रॉब्लेम असा आहे की सुमित या नावाशी चेहराच नाही जोडला गेलाय माझ्या मनात. आज रात्री नक्की अपलोड करतो फोटो. ओके. बाय द वे, आत्ता काय करतोयस? वॉकला आलोय. मग वॉक कर ना, माझ्याशी काय बोलतोयस? ओके मॅडम, टॉक टू यू लेटर. बाय. बसा.
मस्त आहे घर. थँक्यू. दूध. करिश्मा बेटा, मम्मा पप्पा, हा राघव. राघव, मम्मा पप्पा. हॅलो. तुझे मम्मी पप्पा घरी आहेत हे सांगितलं नाहीस तुम्हाला? अरे ते कुठे जाणार? अरे मीच तिला सांगितलं तुला सांगू नकोस म्हणून. काय तुम्ही मुलं अशा मीटिंग्सना घाबरता ना उगाच. अशा मीटिंग्स ना म्हणजे? अशा मीटिंग्सना म्हणजे काय? अरे लग्नाची बोलणी रे. हा काव्या, थांब मी उघडते दार. बेबी सॉरी मी आहे. अच्छा तू आहेस. मग शोना प्लीज तू दार उघडून आत येशील का? बाबू माझं नेलपेंट खराब होईल ना. वेलकम. सो काय म्हणाले बाबा, मीटिंग कशी झाली? त्यांनी तुला कुठली पोझिशन ऑफर केली? तुला सांगू, मला ना खूप आतून असं वाटतंय की ते तुला नक्कीच मॅनेजरची पोझिशन ऑफर करणार. बघ तू. आणि सगळ्यात महत्वाचं, आईने माझ्यासाठी घरी लोणचं घातलं होतं, ते ती पप्पांकडे पाठवणार होती तुला देण्यासाठी की तू मला द्यावं म्हणून. तर तू आणलंस का ते? म्हणजे विसरला नाहीयेस ना? खूप प्रश्न विचारल्याने नेलपेंट खराब नाही होत का तुझं? नाही, मी नुसतं विचारतोय. सॅडली नाही. पण तू सांग ना मला, मला किती टेन्शन येतो माहितीये. अरे तू उभा कायस, बस ना. तुम्ही बसा ना. हो बस. राघव, अरे करिश्मा तुझ्याविषयी इतकं बोलत असते की आम्हाला असं वाटतंय आम्ही आधीपासून तुला ओळखतोय. मम्मा प्लीज. अगं असं कसं करिश्मा बेटा? राघवला कळलं पाहिजे ना की तू सतत त्याच्या नावाचा जप करत असतेस. ते तुला तो किती आवडतो ते तुम्हाला माहितीये तिला मी किती आवडतो ते? हो तर. अरे बेटा, आमच्या करिश्मावर संस्कारच तसे आहेत. ती आमच्यापासून काही लपवत नाही. बरोबर आहे. टोटल ट्रान्सपरन्सी हे कोणत्याही नात्याचं गुपित आहे. आणि तुमचं नातं तर आत्ता कुठे सुरू होत आहे. आणि आम्ही तर आमच्या करिश्माला तिच्या जन्मापासूनच ओळखतोय ना. करेक्ट आहे. मी पण आता कुठे तिला ओळखायला लागलोय. बरं राघव बेटा, मला एक सांग, तुझं हे डान्स वगैरे प्रकरण कधीपर्यंत चालणार आहे ते? म्हणजे आयुष्यभर. डान्स ही फक्त माझी हॉबी नाही आहे, पॅशन आहे, माझं प्रोफेशन आहे. अगं बाई हो. मम्मा त्यांनी मला सांगितलं की 15 तारखेपासून जॉईन कर, पण पोझिशन बद्दल काही बोलले नाहीये. अरे ग्रेट न्यूज आहे ही. Yes! अरे पोझिशन ना चांगलीच देतील तुला ते. तुला सांगू अभि, माझं ना स्वप्न होतं की तू आणि माझे बाबा एकत्र काम करतात. खरं? तुझं हे स्वप्न होतं की मी तुझ्या पप्पांसोबत काम करावं? का? तू कर ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुला नाही का वाटलं की तू तुझ्या पप्पांसोबत काम करावं, एवढंच. वाटलं होतं ना. अरे म्हणून तर ग्रॅज्युएशनचा पेपर झाल्याच्या लगेचच दुसऱ्या दिवशी मी पप्पांना जॉईन केलं होतं. वाटलं काय तुला? फेल झाली.
काय झालंय तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला? अरे फेल नाही झाले मी, पण तिथे डॉक मध्ये ना खूप घाणेरडा वास येतो. त्या वासाने ना माझं डोकं दुखायला लागलं, भणभणायला लागलं अक्षरशः. मग पप्पा मला म्हणाले, शाल्मली बेटा तू वर्क फ्रॉम होम कर. मग ते का नाही केलं? मी करतेय वर्क फ्रॉम होम. बाय द वे मला एक सांग, तुला पण डॉकवर जावं लागणार आहे का? हो ना. अरे मग तर मस्तच. तुला माहितीये का तिथे ना फिश खूप छान मिळतं आणि स्वस्त सुद्धा. फिशचं नाव काढलं ना तोंडाला पाणी सुटलं. है ना है ना? मग मी एक काम करते ना, मी आज घरी फिशच बनवते. तुम्हाला पटकन सांग तुला कुठलं फिश खायचंय, म्हणजे मी तयारी करायला घेते. ओके हो बेबी. अभि बेटा, तुला शाल्मलीच्या पप्पांसोबत काम करायचं नाहीये हे तिला कधी सांगणार आहेस? कधी सांग. तुझे तुकडे करून ती फ्राय करणार आहे नक्की. घे रे. नाही नको नको. अरे असं काय करतोस? लाजू नकोस. आपलंच घर समज. हे बघू. काकू नको. अगं मम्मा तू वाढ द्याला. एक मुळीच वाढणार नाही मी त्याला. का काय झालं? का काय? अगं काकू म्हणाला मला तो. मी इतकं प्रेमानं करतेय आणि हा बघ ना कसं वागतोय ते. ते काही नाही. आता तू आमच्या करीप्रमाणे मला मम्माच म्हणायचंस. करी कुठली करी? ए अरे करी म्हणजे आमची करिश्मा. हो. ए म्हण बघू मम्मा. हा मम्मा. गुड गुड बॉय. अरे खा ना. ए कसं झालंय? सावकाश खा आणि मग सांग. छान झालं. छान झालं ना? मस्त. अरे या सगळ्या डिशेस आमच्या करिश्मानं बनवल्यात. हा मग माझी मुलगी तुला अजिबात उपाशी राहू द्यायची नाही. अरे तिला सगळ्या प्रकारच्या डिशेस करता येतात. म्हणजे साऊथ इंडियन म्हणू नकोस, कॉन्टिनेंटल म्हणू नकोस, झालंच तर पंजाबी म्हणू नकोस. हा आणि हो तिला डान्स सुद्धा उत्तम प्रकारे येतो. म्हणजे ते काय ते साल्सा, भरतनाट्यम. पप्पा माहितीये त्याला. हो माहिती असणारच ना त्याला. बरोबर. अहो हा विचारा ना. हो हो विचार. बरं राघव बेटा, मला एक सांग, तुझी आई इतक्यात कधी मुंबईत येणार आहे का रे? माहित नाही काका. माहित नाही पप्पा. पप्पा करेक्ट. ऍक्च्युली काय ना की माझं तिच्या बरोबर तिचं शेड्यूल डिस्कस होत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. काय पुण्यातून मोठा प्रश्न आहेत त्यांना कुठे वेळ असणार नाही का? हो ना. आपण एक काम करूया, आपण जाऊ पुण्यात त्यांना भेटायला. जाऊया. का
का काय? अरे तुमच्या लग्नाची बोलणी करायला. हा. अरे पप्पा की नाही आपलं लग्न डिसेंबर मध्ये प्लॅन करतायत. जयपूर मध्ये डेस्टिनेशन वेडिंग. हो की नाही पप्पा? येस. अरे बोट का मोजत बसलाय? अरे 3 महिने राहिले 3. हा. ए तुझ्या शर्टचं साईज काय आहे? नाही म्हणजे शेरवानीसाठी माप द्यायला अगं पाहिजे. मम्मा मला माहितीये 40. आ? मी काय म्हणतोय की आपण एवढी घाई का करतोय राईट. आय मीन 2-3 वर्ष 2-3 वर्ष 2-3 वर्ष. अरे आमच्या करिश्मासाठी स्थळांची रांग लागली, रांग. आणि तुम्ही आमच्या नकळत परस्पर ठरवून टाकलत ना. मी काय ठरवलं? आमच्या नकळत तू आज आमच्या घरी का आलास हे न समजणं इतकं मी मूर्ख आहे का रे राघव? ते काय नाही, डिसेंबर मध्ये लग्न होणार म्हणजे होणार. अरे ऐक ना, ते lovelagna.com चा पासवर्ड विसरलोय. आता परत नवीन अकाउंट ओपन करायला लागेल का? नाही नाही, एक काम कर, हरिश्चंद्र तारामती ट्राय कर. झालं. तुला माझा पासवर्ड कसा माहित? अरे ऍक्च्युली मी गेस केलं. तू तुझ्या प्रत्येक अकाउंटचा पासवर्ड तुझ्या आई वडिलांच्या नावाचाच पासवर्ड ठेवतोस ना. ऍक्च्युली हरिश्चंद्र तारामती 1 हा पण एक पासवर्ड आहे. सुमित, देविका कोण रे? देविका? अरे मला देविका म्हणून कोणाची तरी फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे. तुझ्या ऑफिस कॉम्प्लेक्स मध्येच काम करते. मला वाटलं ओळखत असशील. हो. अरे अरे नाही विनया, माझ्या ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये 1000भर तरी माणसं काम करतात. ते सगळ्यांना मी ओळखतो थोडाच. हे आहेच. काय गुडीनो मित्रा, झाली का झोप? विनया, हा विनया लवकर इकडे ये. काय झालं? इकडे ये. काय झालं? गुडीनो कुठे? हा काय माहित. अरे तुला नाही तर कोणाला माहिती? मग मी वॉकला गेलो तेव्हा तो इथे होता. आता तो इथे नाहीये, याचा अर्थ काय? अरे मग तो पण फिरायला गेला असेल ना. माझ्याशी बोलत नाही ना तो, मला कसं कळणार? विनया, तो फिरायला कसा जाईल? का? नाही, तुमच्यामध्ये तो एक चालता बोलता माणूस आहे ना, मग का नाही जाणार? फार होतंय एवढंच सांगतो.
विनया खरं खरं सांगा त्याला कुठे लपवलेस ते. सांगतो, पण आधी तू हे मान्य कर की तो पुतळा आहे आणि तो स्वतःहून कुठेही जाऊ शकत नाही. ओके मान्य, तो एक पुतळा आहे आणि तो स्वतःहून कुठेही जाऊ शकत नाही. खुश. आता सांग कुठे लपवलेस त्याला. स्टोर रूम मध्ये. गुडीनो. गुडीनो सॉरी यार, तुला त्रास झाला का रे? एक मिनिट, तू आत्ताच मान्य केलं होतंस की तो पुतळा आहे. काय गुडीनो, तू पुतळा आहेस, पण मी पुतळा रूममेट म्हणून का आणला हे जर लोकांना कळत नसेल ना, तर त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक राहिला सांग ना. चल बाहेर जायचंय तुला? भूक लागली असेल ना तुला? करिश्मा नाही नाही करिश्मा, करिश्मा तिथेच थांब. नाही नाही ऐक ना माझं. नको 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 नको. नाही नाही थांब 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 ना. तिथेच थांब तिथेच थांब. थांब थांब पुढे. करिश्मा नाही. थांब थांब. मी बाबा ऐका ना माझं. माझं ऐका नाही. एक दोन वर्ष थांब. थांबा. करिश्मा नाही. एक हात सोडा. राघव आई मम्मी पप्पा घाबरू नको. राघव राघव काय झालं? नाही राघव नाही राघव नाही. काय झालं राघव? अरे काय झालं? हे घे, घे, पाणी पी पाणी पी. पाणी दे त्याला. काय झालं? काय झालं राघव? पोटात दुखतंय. बाई पोटात दुखतंय.